ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनाला शनिवार 28 डिसेंबर रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या या महाअधिवेशनाला मुख्यमंत्री फडणवीस प्रथमच ठाण्यात येत आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त उपक्रम असलेलं हे महाअधिवेशन व प्रदर्शन ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात होणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यादींसह राज्याचे सहकार आयुक्तांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। या महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या व अर्थसहाय्य यासह पायुष्मान व प्राण्यांविषयी नियमावली आणि सहकार कायद्यात बदल, सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणींवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलंय। या 3 दिवसीय महाअधिवेशनात सहकारी गृहनिर्माण संस्थांचे 30,000 प्रतिनिधी उपस्थिती दर्शवणार असल्याचा दावा सीताराम राणे यांनी केला आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं पहिलंच अधिवेशन होत आहे। ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महाअधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे। 27, 28 आणि 29 डिसेंबरला हे 3 दिवस प्रदर्शन आहे आणि 28 तारीखला म्हणजे शनिवार दिनांक 28 डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री या दिवशी या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा मानस आहे। आतापर्यंत 2.25 ते 2.5 संस्थांची नोंदणी झालेली आहे आणि या 3 दिवसामध्ये 25 ते 30,000 गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या प्रदर्शनाला आणि अधिवेशनाला भेट देतील असा आम्हाला विश्वास आहे। प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या माननीय संजयजी केळकर आणि निरंजन डावखरे, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय शिंगारे साहेब यांच्या हस्ते सकाळी 10:30 वाजता उद्घाटन प्रदर्शनाचं होणार। आम्ही आवाहन करू तुमच्या या सर्वांच्या माध्यमातून 3 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला आणि 28 तारीखला होणाऱ्या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करेन आणि आवाहन करेन, कारण ठाणे जिल्ह्यात असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं पहिलंच महाअधिवेशन आहे आणि ते यशस्वी करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे सगळ्या गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावं असं मी आवाहन करेन। सर, 4 वर्षापूर्वी बरोबर आपण अशाच प्रकारचे क्लस्टरच्या विषयी आपण गडकरीमध्ये मोठ्या प्रमाणात अधिवेशन घेतलेलं होतं। त्याची परिणती, त्याचे काही आता ह्या अधिवेशनामध्ये काही फायदे किंवा काय कसं? नक्कीच त्यावेळी जे आपण घेतलं होतं त्याच्यानंतर 2019ला आपल्याला गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळं प्रकरण कायद्यामध्ये अस्तित्वात आलं, 154B ज्याला म्हणतो। त्यानंतर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जे सर्क्युलर निघालं, शासनाने GR काढला, हा त्यानंतरचाच भाग आहे आणि त्याचा उपयोग या पद्धतीने चांगल्या पद्धतीने झाला होता। कायद्यामध्ये काही बदल केले, गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन GR किंवा सर्क्युलर्स आपण आवश्यकतेप्रमाणे काढून घेतलेले आहेत आणि तसाच उपयोग याही अधिवेशनातून किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त उपयोग या अधिवेशनाच्या माध्यमातून होईल। प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांशी निगडीत स्टॉल आहेत, म्हणजे जे फायरच्या संदर्भात असतील किंवा घनकचऱ्याच्या संदर्भात असतील, या सगळ्या आणि हाऊसिंगसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा किंवा त्या देणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स त्या ठिकाणी असतील। नाही, सोसायटीना या निमित्ताने सवलत काही नाही, ते स्टॉल धारक असतील त्यांचा तो विषय आहे, पण आमच्याकडनं सगळी मदत आमच्या गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना आपण करणार।